आज तालुका पंचायत समिती कार्यालयामध्ये तालुक्यातल्या सर्व ग्रामसेवकांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती. कल्पना मीटिंगचे कागदपत्र घेऊन सकाळी ठीक 10 वाजता तालुक्याच्या बस स्थानकात उतरली. डांबरी सडकेवरून पंचायत समितीच्या कार्यालयाकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला आमदारांना त्यांच्या वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी कटआउट, मोठमोठे बॅनर्स लावलेले होते. त्यामध्ये आमदार दोन्ही हात जोडून हसऱ्या चेहऱ्यानं वाढदिवसाच्या निमित्तानं तालुक्यातल्या जनतेला अभिवादन करत होते. तालुक्यातल्या काळे धंदे करणाऱ्यांनी मोक्याच्या ठिकाणी बॅनर लावले होते. जीवेत शरदः शतम असं ठळक अक्षरात लिहून त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली होती. तरुण, तडफदार, लोकप्रिय इत्यादी शेलकी विशेषणं लावून त्यांचा उदो करण्यात आला होता. आमदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्थानिक लंगोटी वर्तमानपत्रांची पानंच्या पानं नुसती भरून गेली होती. आमदारांच्या वाढदिवसाचे लावलेले बॅनर पाहत पाहत कल्पना पंचायत समितीच्या कार्यालयाजवळ कधी येऊन पोहोचली तिचं तिलाच कळलं नाही. मोटरसायकली पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उभ्या करून ग्रामसेवकांनी व्हरांड्यात गर्दी केली होती. तालुक्यातील खेडेगावातनं पंचायत समिती कार्यालयात आलेल्या माणसांची झुंबड उडाली होती. घाईगडबडीत ऑफिसमध्ये आलेल्या कारकून मंडळींनी हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करून फाईलीत डोकं खुपसलेलं होतं. खाकी वर्दी घातलेले आणि छातीवर नावाचा बिल्ला लावलेले शिपाई गुरमीत इकडून तिकडे फाईली नाचवत होते. कामासाठी आलेले लोकांनी त्यांना काही माहिती विचारली की ते त्या लोकांना वाटण्याच्या अक्षता लावत, त्यामुळे लोक हिरमुसले होते. जे ग्रामसेवक अपूर्ण माहिती घेऊन आले होते ते एका कोपऱ्यात बसून माहिती पूर्ण करत होते. कार्यालयात आज धांदल उडाल्यानं त्याला आठवडा बाजाराचं स्वरूप आलं होतं. कल्पना बराच वेळ व्हरांड्यातनं इकडून तिकडे फिरत होती. ऊन वाढल्यामुळे तिच्या घशाला कोरड पडली होती. व्हरांड्यातल्या एका कोपऱ्यात अभ्यागतांना पिण्यासाठी पाण्याची स्टीलची टाकी भरून तिवईवर ठेवली होती. तिची पावलं आपोआप त्या पाण्याच्या टाकीच्या दिशेनं वळली. स्टीलच्या ग्लासानं टाकीतलं पाणी घेऊन ती पोटभर पाणी प्यायली आणि पाणी प्यायल्यामुळे आता तिला थोडं बरं वाटायला लागलं. ती ओढणीनं तोंड पुसून मागे वळणार इतक्यात तिचं लक्ष तिच्या समोर उभ्या असलेल्या एका मुलीकडे गेलं. ती मुलगी तिच्याच वयाची होती आणि तिच्या हातात सुद्धा ग्रामपंचायत कागदपत्रांच्या फाईल्स होत्या. ती आपल्याप्रमाणे नवीन महिला ग्रामसेवक आहे हे कल्पनानं झटकन ओळखलं आणि तिने तिला लगेच विचारलं, तू नवीन महिला ग्रामसेवक आहेस ना? अय्या, पण तू कसं मला चटकन ओळखलं? याआधी आपण कधी भेटलोच नव्हतो. अगं, तुझ्या हातातल्या ग्रामपंचायतीच्या फाईल्स बघितल्या आणि मी तुला झटकन ओळखलं. बरं, तुझी ओळख? तू मला नाही ओळखलंस? नाही. अगं वेडे, मी सुद्धा तालुक्यातल्या जांभूळगाव या ग्रामपंचायतीत दिनांक 7 नोव्हेंबर 2014 रोजी महिला ग्रामसेवक म्हणून रुजू झाली आहे. अगं बाई, माझ्यासुद्धा नेमणुकीची तारीख तीच आहे. मग इतक्या दिवसात आपण एकमेकींना भेटलो का नाही? आज झाली ना आपली भेट, कल्पना म्हणाली आणि दोघी खळखळून हसायला लागल्या. आपल्यासोबत महिला ग्रामसेवक म्हणून कोणीतरी आहे याचा आनंद कल्पनाला मनापासून झाला होता. तिने तिला विचारलं, अगं तुझं नाव काय? मी पूजा पवार. माझं गाव सीतापूर, ते पुणे जिल्ह्यात आहे. बरं, मी कल्पना साळवी. माझं गाव बोरगाव, जिल्हा सातारा. आणि आता तुम्हाला नावाने हाक मारायची? हां. दोघींना एकमेकींशी किती बोलू आणि किती नको असं झालं होतं. 100 पुरुष एका ठिकाणी तोंडातून शब्द न काढता शांत बसतील, पण मनाच्या हळव्या असणाऱ्या 2 स्त्रिया एकत्र आल्या की कधीही शांत बसू शकणार नाहीत. ते एकमेकींशी बोलून मन हलकं करणारच. पुरुष ग्रामसेवक गप्पा मारत उभे होते. काही ग्रामसेवक मोबाईलवर बोलत होते, तर काही जण समोरच्या पानाच्या ठेल्याजवळ रेंगाळत होते. कल्पना तिला म्हणाली, अगं पूजा, मीटिंगला अजून वेळ आहे. आपण चल पटकन चहा घेऊन येऊ. मीटिंग सुरू झाली की संपेपर्यंत आपल्याला चहा मिळणार नाही. चल जाऊया असं म्हणत हातातल्या फाईल्स सावरत पूजा निघाली. सावकाश पावलं टाकत त्या दोघी बोलत बोलत हॉटेलच्या दिशेनं चालायला लागल्या. हॉटेलमध्ये त्या दोघी खुर्चीत बसल्यावर वेटरनं त्यांच्या पुढ्यात पाण्याचे ग्लास आणून ठेवले. पूजाच्या चेहऱ्याकडे बघत कल्पनाने तिला विचारलं, पूजा, चहा घ्यायचा आहे का नाश्ता करायचा आहे? मला वाटतं बाई नाश्ताच करू. पोटात भर असेल तर मीटिंगमध्ये बोलायला अंगात ताकद तरी येईल. कल्पनानं वेटरला 2 मिसळपाव आणायची ऑर्डर दिली. मिसळपाव टेबलवर येईपर्यंत त्या दोघींच्या पुन्हा गप्पा सुरू झाल्या. कल्पना, तुझ्याकडे मोबाईल आहे का गं? नाही गं. का नाही घेतला अजून मोबाईल?
अगं माझ्या गावी रेंज नाही आहे, मग नुसता शोभेला का मोबाईल घ्यायचा? माझ्याकडे सुद्धा रेंज नाही आहे. रेंज आली ना की मी लगेच कॅमेराचा नोकिया कंपनीचा मोबाईल घेणार आहे. हां, पण तुझा मोबाईलचा नंबर ऑफिसला देऊ नकोस हां. अगं नाही तर ते तुला मोबाईलवरून हे कागद आण, ते कागद आण म्हणून सारखा त्रास देतील. बाई खरं आहे की तुझं म्हणणं. मी मोबाईल घेतला ना की त्याचा नंबर ऑफिसला देणारच नाही. हां, पण तुला मात्र नक्की दे ना. दोघी बोलत बोलत मिसळपाव खात होत्या. नाश्ता झाल्यावर कल्पनानं नाश्त्याचं बिल काउंटरवर दिलं आणि त्या दोघी पुन्हा पंचायत समितीच्या कार्यालयात आल्या. खाकी कपड्यातला तांबे शिपाई कल्पनाच्या समोर येऊन उभा राहिला आणि तिला त्रासिक चेहऱ्यानं मोठ्या आवाजात म्हणाला, "मॅडम, तुम्ही जांभूळगावच्या ग्रामसेविका हाव ना?" "हो." "अहो मग गेलता कुठं तुम्ही? मगापासून तुम्हाला किती शोधतोय. साहेबांनी तुम्हाला ताबडतोब बोलवलोय. चला लवकर." कोर्टानं गुन्हेगाराला फाशीची सजा सुनवावी तसा तो शिपाई तिच्याशी उद्धटपणे बोलत होता. कल्पनाच्या पोटात थोडी भीती निर्माण झाली. साहेबांनी आपल्याला एवढ्या तातडीनं का बरं बोलवलं असेल याचा ती मनात विचार करत होती. अनेक शंका कुशंका तिच्या डोक्यात गोंधळ घालत होत्या. ती मनातनं घाबरून गेली. तांबे शिपाई पुन्हा एकदा खेकसला, "अहो मॅडम, चला की लवकर." बळी देण्यासाठी एखाद्या बोकडाला घेऊन जातात तसा तांबे शिपाई तिला साहेबांच्याकडे घेऊन निघाला होता. दबक्या पावलांनी कल्पना BDO साहेबांच्या चेंबरमध्ये शिरली आणि आदबीनं त्यांच्यासमोर नमस्कार करून उभी राहिली. साहेबाच्या चेंबरमध्ये बाबल्या हजर होता. त्याला पाहून तिला थोडं आश्चर्य वाटलं. BDO साहेब सोनेरी काडीच्या चष्म्यातनं तिच्याकडे डोळे वटारून बघत करड्या आवाजात म्हणाले, "यांना ओळखतेस का तू?" "हो साहेब." "यांनी तुमची तक्रार आज सभापती साहेबांच्याकडे केली आहे. तुम्ही त्यांचं काम न केल्यामुळे मला सभापती साहेबांचं ऐकून घ्यायला लागलं. यांचं काम करायला अडचण कोणती आहे तुम्हाला?" साहेब तिच्यावर जाम चिडले होते, त्यामुळे कल्पनाला आता त्यांची भीती वाटायला लागली. पण तिची तशी काहीच चूक नव्हती, त्यामुळे तिला बोलायला थोडं अवसान मिळालं. "साहेब, यांच्या कामात थोडी अडचण आहे." "कोणती?" "साहेब, ग्रामपंचायतीच्या 26 नंबरच्या रजिस्टरला त्यांच्या वाडीच्या पाऊलवाटेची नोंदच नाही आहे." "साहेब, गेल्या वर्षी आहे ना सावंत ग्रामसेवकानं आम्हाला पाऊलवाटेच्या दुरुस्तीचे पैसे दिले होते. हे बघ, तू उद्याच्या उद्या यांना ताबडतोब त्यांच्या पाऊलवाट दुरुस्तीचे पैसे देऊन टाक. पुन्हा यांची तुझ्याविषयी तक्रार आली तर मी तुला लगेच मेमो देईन. अजून तुझ्या मेमोची शाई वाळलेली नाही आहे एवढं तू ध्यानात ठेव." बाबल्या विजयी मुद्रेनं तिच्याकडे बघत होता. BDO साहेबांनी कडक भाषेत त्याच्यासमोर तिला झापलं होतं. बाबल्याच्या कुरूप चेहऱ्यावर आता हसू उमटलं होतं. संताप आणि भीती दोन्हीमुळे कल्पना जाग्यावर थरथर कापत उभी होती. साहेबांच्या चेंबरमधनं ती अस्वस्थ होऊन बाहेर पडली. तिचा पडलेला चेहरा बघून पूजा तिला धीर देत म्हणाली, "कल्पना, धीर सोडू नकोस, सहन करायला शिक. काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात, त्याला इलाज नाही. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घ्यायच्या नसतात कधी." कल्पना मनात म्हणत होती की माझी काहीही चूक नसताना मला साहेबांनी का बरं बोलावं? मी नियमावर बोट ठेवले म्हणून? लोकांच्या मर्जीनं काम केलं तर नियमांना हरताळ फासावा लागेल. पण साहेबच जर बेकायदेशीर काम करायला सांगायला लागले तर आपल्याला वाली कोण? कोणापुढे आपण आपली कैफियत मांडू शकतो? या बजबजपुरीत आपण नोकरी करायची तरी कशी? वरांड्यात लाकडी बाकावर पूजाच्या खांद्यावर डोकं ठेवून कल्पना बराच वेळ भकास चेहऱ्यानं बसली होती. नंतर स्वतःला सावरत ती पूजाला म्हणाली, "पूजा, पण आज माझी काही चूक नसताना साहेब मला आज एका पक्षकारासमोर टाकून बोलले. त्या पक्षकारानं माझी तक्रार सभापती साहेबांकडे केली." तिची समजूत घालत पूजा तिला म्हणाली, "कल्पना, मनाला लावून घेऊ नकोस. सरकारी नोकरीत हे चालायचं. अगं, एक तर सरकारी नोकरी मिळत नाही, ती आणायची आपल्याला मिळाली आहे. मिळालेल्या संधीचं आपण सोनं करून दाखवू, म्हणजे या क्षेत्रात काम करायला आणखीन मुली येतील. हे बघ, अधिकारी लोक असतात ना, ते राजकीय पुढाऱ्यांना कधी दुखवत नाहीत. कुत्रा जसं शेपूट हलवतो तसे हे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यापुढे गोंडा घोळतात. त्यांची कायदेशीर बेकायदेशीर कामं करतात, त्यांना खुश ठेवतात, तरच त्यांचं तालुक्यात बस्तान बसतं. नाहीतर मग 1-2 महिन्यात त्या अधिकाऱ्याची पुढारी लोक बदली करतात, मग अधिकारी आपला बळी घेतात." "पूजा, ज्यांनी माझी आत्ता तक्रार केली ना, त्या माणसाला मी चांगलं ओळखते. मग आता त्याच्यापासून थोडी सावध राहा."
कल्पनाला मगाचा प्रसंग फार जिव्हारी लागला होता, पण पूजानं तिची समजूत काढल्यामुळे ती आता सावरली. नोकरीत तिने धैर्यानं जगण्याचा मनाशी निश्चय केला. कल्पनाला संस्कृतमधला श्लोक माहिती होता. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव च अज्ञातो पुत्र बळी दध्यात देवो दुर्बल घातकाः. आपल्यापेक्षा ताकदीनं कमी असलेल्या बोकडाला माणसं बळी देतात, पण आपल्यापेक्षा ताकदीनं भारी असलेल्या घोडा, हत्ती आणि वाघाला कोणी बळी देत नाही. दीर्घ निश्वास टाकून तो कटुप्रसंग विसरून जाण्यासाठी कल्पना प्रयत्न करायला लागली. ओंजळीतून पाणी थेंब सांडावं तसा वेळ निघून जात होता. दुपार टळून गेली होती. अजून मीटिंगसाठी बोलावणं येत नव्हतं. ग्रामसेवक घोळक्यानं व्हरांड्यात उभे होते. कल्पना आणि पूजा बोलत असताना तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष नार्वेकर त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले, आज आमदार साहेबांचा वाढदिवस आहे, तुम्हाला ठाऊक असेल. आपल्या संघटनेच्या वतीनं त्यांना आम्ही शुभेच्छा आणि भेट द्यायला मीटिंग सुटल्यानंतर जाणार आहोत. साहेबसुद्धा आमच्याबरोबर येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक ग्रामसेवकानं 300 रुपये वर्गणी काढायचे ठरले. बहुतेकांची वर्गणी जमा झाली. तुम्ही दोघींनी घाणेकर ग्रामसेवकाकडे आता लगे वर्गणी जमा करा, म्हणजे मीटिंग संपल्यानंतर तुम्हाला त्याच्यासाठी थांबायला नको. नार्वेकर त्या दोघींना सांगून साहेबांच्या चेंबरमध्ये त्यांची भेट घेण्यासाठी गेले. त्या दोघी अनिच्छेनं बसलेल्या जागेवरनं उठल्या आणि घाणेकर ग्रामसेवकाकडे वर्गणी जमा करायला गेल्या. दुपारी BDO साहेब जेवणासाठी गाडीत बसून त्यांच्या बंगल्यावर गेले. जेवल्यानंतर थोडी वामकुक्षी घेऊन 1-1.5 तासांनी परत कार्यालयात आले. त्यांनी बेल वाजवली. तांबे शिपायला बोलून घेतलं आणि तो आत आल्यावर साहेब त्याला मोठ्या आवाजात म्हणाले, तांबे, सगळ्या ग्रामसेवकांना मीटिंगला बसायला सांग. तांबे शिपायानं सगळ्यांना वर्दी दिल्यावर छत्रपती शिवाजी महाराज हॉलमध्ये सगळे ग्रामसेवक मीटिंगसाठी जमले. थोड्या वेळानं साहेब हॉलमध्ये आले. तसं उभं राहून सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला. बसा खाली असं म्हणून साहेब व्यासपीठावर मांडलेल्या खुर्चीवर जाऊन रुबाबात बसले. त्यांचा चेहरा मगासपेक्षा गंभीर दिसत होता. त्यांच्या शेजारी जोगदंड, साठे आणि पवार हे फाईल पुढे ठेवून बसले. वेळ न दवडता साहेबांनी लगेच मीटिंगला सुरुवात केली. शिंदे, या महिन्यात तुमची किती शौचालयं बांधून पूर्ण झाली सांगा. साहेब, या महिन्यात मी 4 शौचालयं बांधून पूर्ण केली. घशात काहीतरी अडकल्याप्रमाणे शिंदे ग्रामसेवक बोलले. उरलेली शौचालयं तुम्ही कधी पूर्ण करणार? महिन्याभरात पूर्ण करतो. आश्वासन नको आहे तुमच्याकडनं फक्त. मागच्या मीटिंगला तुम्ही हेच सांगितलं होतं. हे बघा, तुम्हाला काम करायचं नसेल तर नोकरी सोडा. तुमच्या ठिकाणी एखादा गरजवंत पोट भरेल. तुम्हाला पोसायचा शासनानं ठेका नाही घेतला. मला काम हवं आहे, कळलं? होय साहेब. जाधव, तुमची घरपट्टीची वसुली बरी शिल्लक आहे. ग्रामपंचायतीत कामं करता का झोपं काढता? बरेच ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालयात 8-8, 10-10 दिवस हजर नसतात. लोकांच्या माझ्याकडे तक्रारी येतात. सभापती, आमदार मला विचारतात त्याबद्दल. यापुढे मी कोणाला पाठीशी घालणार नाही. जाधव, तुमच्याबद्दल लोकांच्या फार तक्रारी आहेत. तुम्ही रोज कार्यालयात दारू पिऊन येता, लोकांची कामं करत नाही, नवीन योजनांची तुम्ही लोकांना कल्पना देत नाही. ग्रामपंचायतीत गलिच्छ राजकारण करून बॉडीमध्ये एकमेकांची भांडणं लावता, अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत तुमच्याबद्दल. मला तुमचं वाईट करायचं नाही आहे, तरीसुद्धा यापुढे तुमच्या वागण्यात जर सुधारणा झाली नाही तर मी तुमचा रिपोर्ट CO साहेबांच्याकडे पाठवणार. होणाऱ्या कारवाईला तुम्हाला सामोरं जायला लागणार आहे, याचा नीट विचार करा. BDO साहेबांचा पारा कमालीचा चढला होता. खरमरीत शब्दात ते जाधव ग्रामसेवकाला झापत होते. जाधवची अवस्था फार केविलवाणी झाली होती. साहेबांचा चेहरा क्रूर, गंभीर दिसत असल्यानं आता आमची धडगत नाही असं म्हणत सगळे ग्रामसेवक भयभीत झाले. मीटिंगमध्ये मानवर करून साहेबांच्याकडे पाहण्याचं ग्रामसेवकाला धाडस होत नव्हतं. त्या सगळ्यांच्या कुंडल्या साहेबांना ठाऊक होत्या. साहेबांचे चमचे असलेले ग्रामसेवक तालुक्यातल्या सर्व ग्रामसेवकांची दरवेळी खडानखडा माहिती देत. त्यामुळे साहेब त्याचं भांडवल करून ग्रामसेवकांना मीटिंगमध्ये नेहमी झापत. मीटिंगमध्ये स्मशान शांतता पसरली होती. टाचणी पडली तरी त्याचा आवाज आला असता. त्या शांततेचा भंग करत साहेबांनी पुन्हा डारकाळी फोडली. नवीन महिला ग्रामसेवक म्हणून ज्यांच्या नेमणुका झाल्या आहेत त्या आधी उभे राहा. कल्पना आणि पूजा एकमेकींच्या तोंडाकडे बघत भीतभीत उभ्या राहिल्या. कपड्याच्या दुकानातली एखादी शोभेची बाहुली पाहावी तशा सगळ्यांच्या नजरा त्या तरुण मुलींवर खेळल्या. काही नजरांमध्ये सहानुभूती होती तर काही नजरांमध्ये किळसवाणी कामवासना होती. काहींना तर वाटायला लागलं की या मुली पुढच्या मीटिंगला हॉलमध्ये दिसणार सुद्धा नाहीत. नोकरी सोडतील, गावी पळून जातील.
ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक म्हणून काम करण्यासाठी गेंड्याची कातडी लागते. लग्न करून संसार करायचं सोडून ही घाण उपसायला या मुली का आल्या आहेत? साहेब सोनेरी काडीचा चष्मा रुमालानं पुसत त्यांच्याकडे कोरड्या नजरेनं बघत होते. मग पुसलेला चष्मा डोळ्यांवर पुन्हा ठेवून ते मोठ्या आवाजात म्हणाले, महिला ग्रामसेवक म्हणून तुमच्या नवीन नेमणुका झाल्यात. डोळ्यात तेल घालून तुम्हाला काम करायला लागणार आहे. जे काम तुम्हाला समजणार नाही ते काम तुम्ही जुन्या अनुभवी ग्रामसेवकांकडनं समजून घ्या. राजकारणी लोकांच्या दबावाला बळी पडून चुकीचं काम कराल तर तुम्ही गोत्यात याल हे तुमच्या लक्षात येऊ दे. साहेबांचे खाण्याचे दात वेगळे होते, दाखवायचे दात वेगळे होते हे कल्पनाच्या ध्यानात आलं. ती त्यांना खालच्या आवाजात म्हणाली, साहेब आम्ही प्रामाणिकपणे काम करू, चुकीचं काम करणार नाही. ठीक आहे. साहेब प्रत्येक ग्रामसेवकाला मीटिंगमध्ये उभं करून त्याच्याकडून त्यानं केलेल्या कामाचा आढावा घेत. ज्याचं काम चांगलं नसेल त्याला ते भर मीटिंगमध्ये खरमरीत शब्दात बोलून त्याचा पाणउतारा करत होते. घरोघरी शौचालय बांधण्यासाठी शासनानं राज्यातल्या सर्व पंचायत समिती कार्यालयांना फतवा काढला होता. BDO साहेबांनी मीटिंगमध्ये त्या कामाला प्राधान्य देऊन त्याचा ते प्रत्येकाकडून कसून आढावा घेत होते. तसंच मीटिंगमध्ये घरकुल योजनेची सुद्धा ग्रामपंचायतीनुसार माहिती देण्यात येत होती. पळसगावचे मोरे ग्रामसेवक आज मीटिंगला गैरहजर होते, त्यामुळे त्यांची माहिती मिळत नव्हती. तालुका ग्रामसेवक संघटना अध्यक्ष नार्वेकर उठून उभे राहिले आणि साहेबांना गंभीर आवाजात म्हणाले, साहेब मोरे ग्रामसेवक आहे ना, आज मीटिंगला नाही येऊ शकणार. ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. काय होतं आहे त्यांना? साहेब ते आजारी नाही आहेत. घरकुल बांधण्याचा चेक त्यांनी दिला नाही म्हणून उपसरपंचानं गावातल्या ग्रामस्थांना घेऊन त्यांना जबर मारहाण केली. नार्वेकरनी त्यांना स्पष्ट कल्पना दिली. मग मोरेनी त्यानं चेक का नाही दिला? साहेब त्या घरकुलाचा जोता बी अजून झाला नाही. मोरेनी त्यांना पहिला चेक दिला होता. उपसरपंच दमदाटी करून त्यांना शेवटचा चेक मागत होते. हे मोरेंना त्यांच्या अंगलट येणार होतं म्हणून त्यांनी दिला नाही. नार्वेकर आपण आता असं करू, मीटिंग संपल्यानंतर आपण आमदार साहेबांच्याकडे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जाऊ आणि मग मोरेंना हॉस्पिटलमध्ये भेटायला जाऊ. तुम्ही हे प्रकरण जास्त वाढवू नका, कारण ही बातमी नक्कीच आमदार साहेबांच्या कानावर गेली असणार. त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊ. तुम्हाला मला या तालुक्यात दिवस काढायचे आहेत. तुम्ही कायदा हातात घेऊ नका, ते आपल्या भल्याचं नाही होणार. लोक CEOच्या केबिनमध्ये जाऊन त्यांनासुद्धा दमदाटी करतात, ते आपली पत्रच ठेवणार आहेत का? मागे अतिवृष्टीच्या वेळी अनुदान न दिल्यामुळे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षानं IAS अधिकाऱ्याला मारायला खुर्ची उचलली होती. ही घटना तुम्हाला मला माहिती आहे. आपण थंड डोक्यानं विचार करू, निर्णय घेऊ, जेणेकरून आपल्याला पुढं काम करण्यासाठी अडचण होणार नाही. राजकारणी लोकांचं आपण काही वाकडं करू शकत नाही. त्यांना जनतेचा पाठिंबा असतो. आपल्या नोकरीवर ते गदा आणू शकतात, कारण आपल्या पाठीमागे कोणी नसतं. हे बघा साहेब, आम्ही काय कायदा हातात घेणार नाही. तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. नार्वेकरांनी साहेबांना शब्द दिला. रात्री 8 वाजता मीटिंग संपली. साहेब सरकारी गाडीत बसून आमदार साहेबांच्या बंगल्यावर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेले. त्यांच्या समवेत नार्वेकर, घाणेकर आणि इतर मंडळी होती. काही वेळात पंचायत समिती कार्यालय रिकामं झालं. मोटरसायकली घेऊन ग्रामसेवक आपापल्या मुक्कामी निघून गेले. कल्पना आणि पूजा तालुका पंचायत समितीच्या कार्यालयाच्या बाहेर बराच वेळ उभ्या होत्या. त्यांच्या खेडेगावात जाणाऱ्या मुक्कामाच्या गाड्या कधीच निघून गेल्या होत्या. आता रात्रीच्या वेळी कुठे जायचं हा त्या दोघींना प्रश्न पडला होता. त्या दोघी तरुण होत्या. एखादा अनुचित प्रकार घडला तर काय करणार होत्या? उशिरा मीटिंग सोडल्याबद्दल त्या मनातल्या मनात चडपडत होत्या. साहेबांना शिव्या देत होत्या. त्या दोघी मनातनं जरी घाबरल्या असल्या तरी आता त्या ठिकाणी एकमेकींचा त्यांना आधार वाटत होता. डांबरी रस्त्यावरून एखाद दुसरं वाहन प्रखर दिव्यांच्या उजेडात जात येत होतं. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या विद्युत दिव्यांनी डांबरी रस्ता उजळून निघाला होता. समोरच्या इमारतीमध्ये काचेच्या तावदानातून ट्यूबलाईटचा सफेद दुधासारखा उजेड दिसत होता. त्या रंगवलेल्या इमारती आता मुक्या झाल्या होत्या. रात्रीची वेळ होती. तालुक्याचं गाव हळूहळू शांत होत चाललं होतं. पूजा आवंढा गिळून कल्पनाला म्हणाली, कल्पना, आता रात्रीचे 8:30 वाजून गेलेत. आपण दोघी रात्रभर काय पंचायत समितीच्या कार्यालयासमोर नुसतं उभं राहायचं का? मला कळत नाही का काय करायचं. हे बघ, आपण ना बसस्टॉपवर जाऊ. आजची रात्र बसस्टॉपवर बसून काढू. दुसरा उपायच नाही आपल्याकडे. अगं मग जेवायचं काय करायचं? पोटात कावळे ओरडायला लागलेत.
दुपारी आपण मिसळपाव खाल्ला तेवढाच. अगं बाई, एवढ्या रात्री खानावळीसुद्धा बंद झाल्या असतील. हा काही मोठा तालुक्याचा गाव नाही ना. वडापाव खायला मिळाला तरी बास गं. मग इथे उभं राहून तुला वडापाव मिळणार आहे का खायला? ठीक आहे, जाऊया. हे बघ, तू आज माझ्या बरोबर नसतीस तर माझ्या एकटीची या ठिकाणी फजिती झाली असती गं. अगं खरं तर BDO साहेबांच्यामुळे मीटिंगला उशीर झाला. त्यांनी मीटिंग नको का लवकर सुरू करायला? हल्ली कोण कोणाचा विचार करत नाही. पूजा रागानं म्हणाली. विद्युत दिव्यांच्या उजेडात त्या दोघी डांबरी सडकेवरनं एकमेकींशी बोलत बसस्थानकाच्या दिशेनं चालायला लागल्या. रात्रीचा बोचरा वारा अंगसटीला येत होता. एखादं वाहन धूर सोडत त्यांच्या डोळ्यांसमोरनं भुर्रकन निघून जात होतं. दोघी सडकेवरनं चालताना एखादी वडापावची हातगाडी नजरेला पडते का याचा शोध घेत होत्या. खानावळी बंद झाल्यामुळे त्यांनी आता जेवण मिळायची आशा सोडून दिली होती. थोड्याच वेळात त्या चालत चालत बसस्थानकाजवळ आल्या. सुदैवानं स्टँडच्या उजव्या बाजूला एका कोपऱ्यात वडापावची एक हातगाडी त्यांनी पाहिली. पेट्रोमॅक्सच्या उजेडात मळकट कपड्यातला एक मध्यम वयाचा माणूस हातगाडी बंद करून घरी जायचा विचार करत असताना त्या दोघी तिथे पोहोचल्या. तरुण मुलींना रात्रीच्या वेळी समोर बघून आधी त्या टपरीवाल्याला आश्चर्याचा धक्का बसला. मग स्वतःला सावरून त्यांनी त्यांना भसाड्या आवाजात विचारलं, वडापाव खाणार आहे का? गरम आहे ना? आता या टायमाला गरम वडापाव कुठंच मिळणार नाही हो. मी टपरी बंद करून चाललो होतो, तेवढे तुम्ही दिसला म्हणून थांबलो. 2 द्या वडापाव, तळलेली मिरची असेल तर द्या. दोघींनी एक एक वडापाव घेतला. वडापाव खाऊन संपवला. पोटभर पाणी प्यायलं आणि पूजा तिला म्हणाली, कल्पना, दुपारी तू पैसे दिलेस मिसळपावचे, आता मी देते. अगं पूजा, पैसे तू दिलेस काय, मी दिले काय, सारखंच आहे. अगं पण तुला पुन्हा भुर्दंड कशाला? पूजानं वडापावचे पैसे दिले आणि मग हसत म्हणाली, चला कल्पना महाराणी, आपलं भोजन झालं. आता आपण आपल्या महालात जाऊयात निद्रा घेण्यासाठी. राजे आपली वाट बघत असतील. पूजा विनोद करून हसायला लागल्यावर कल्पनाला सुद्धा हसू आवरता आला नाही. ती हसण्यात सामील झाली. तो हातगाडीवाला त्या दोघींकडे वेड्यासारखा पाहत होता. तो हातगाडी बंद करायला लागला. नंतर त्या दोघी चालत चालत बसस्थानकात आला. बसस्थानकात गाड्यांची वर्दळ नव्हती. रात्री पुणे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या येत होत्या आणि काही वेळानं लगेच जातही होत्या. गाडी आली की इंजिनचा आवाज तेवढा ऐकू येई आणि गाडी निघून गेल्यावर पुन्हा बसस्थानकात स्मशान शांतता पसरायची. एका कोपऱ्यात मरतुकडी कुत्री तिच्या 3-4 पिलांना पोटाजवळ घेऊन झोपली होती. काही दमलेले भिकारी, वेडी माणसं बाकावर अस्ताव्यस्त पसरली होती. काही प्रवासी गाड्या न मिळाल्यानं सामान जवळ ठेवून जागत बसले होते. ट्यूबलाईटच्या उजेडात तालुक्याचं बसस्थानक उजळून निघालं होतं. कंट्रोल रूममध्ये जाग होती, इतर ठिकाणी सामसूम. एखादं बाकडं रिकामं दिसतंय का म्हणून त्या दोघी इकडे तिकडे बघायला लागल्या. कोपऱ्यात त्यांना एक बाकडं दिसलं. त्या दोघी तिथे चालत गेल्या आणि निवांत त्या बाकड्यावर हळू आवाजात बोलत बसल्या. आता त्या दोघींना घाई नव्हती. संपूर्ण रात्र त्यांना त्या ठिकाणी बसून काढायची होती. सकाळपासून मानसिक आणि शारीरिक त्रास झाल्यामुळे दोघींना थकवा आला होता. गार वारा अंगाला झोंबत होता. पिसाळल्याप्रमाणे डास अंगाला कचाकचा चावत होते. कल्पनानं अंगावर ओढणी घेऊन तोंड तेवढं उडं ठेवलं. तिचं पाहून पूजानंही तेच केलं. हातावर बसलेल्या डासाचा समाचार घेत पूजा कल्पनाला म्हणाली, कल्पना, तू आता तुझ्या गावी कधी जाणार आहेस? का, येणार आहेस माझं गाव पाहायला? नाही ग, सहज विचारलं. मी दिवाळीत रजा टाकीन म्हणते, मग गावी जाईन. लग्न ठरलं का तुझं? हे बघ पूजा, मी माझ्या बाबांना स्पष्ट कळवलंय पत्र पाठवून की जोपर्यंत माझा नोकरीत जम बसत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. तुम्ही माझ्यासाठी स्थळ पाहू नका. अगं पण कधी ना कधी लग्न करावंच लागेल ना. हो, पण त्यासाठी घाई कशाला? ज्याच्याबरोबर आपल्याला अख्खं आयुष्य काढायचं आहे त्याचा आधी नीट विचार करून मग निर्णय नको का घ्यायला? हे बघ, मला समजून घेणारा समंजस जोडीदार हवाय. नाहीतर 9चे 9 दिवस संपले की स्त्रीच्या वाटेला दुःख, अन्याय, अत्याचार हे ठरलेलं. भावी जोडीदार लग्न झाल्यावर कसा वागेल ते लग्नाच्या आधी नाही ना सांगता येत. आपल्या हातात नोकरी असेल तर आपल्याला जगायला आधार तरी राहतो ना. कल्पना, तू कोणाच्या प्रेमाभिमात नाही ना पडली? नाही, शंका आली म्हणून विचारला. पूजा, अगं सगळ्याच मुली कुठे प्रेमात पडतात आणि मला तर तशी संधी मिळाली नाही. काही मुलींच्या नशिबी नसतं ग ते. काही मुली लग्न झाल्यावर नवऱ्यावर प्रेम करतात, त्याचा संसार फुलवतात. प्रेम करणं सोपं असतं पण ते शेवटपर्यंत टिकवणं कठीण असतं. प्रेम करून ते यशस्वी न झाल्यावर आयुष्यभर कुढत जगण्यापेक्षा ते न केलेलं जास्त चांगलं.
माझं राहू दे, मला सांग, तू कोणाच्या प्रेमात पडली आहेस? पूजा तिला निश्वास टाकून सांगायला लागली की कल्पना, मी आता तुझ्यापासून लपवून ठेवणार नाही काही. आहे माझं एका मुलावर प्रेम. मी त्याच्याबरोबर थोड्या दिवसांनी लग्नही करणार आहे. त्याचं माझ्यावर प्रेम आहे. माझ्या हातावर हात ठेवून त्यांनी मला लग्नाचं वचन दिलं आहे. कल्पना तिचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होती. ती कोणाच्या प्रेमात पडली असेल असं तिच्याकडे बघून कल्पनाला अजिबात वाटत नव्हतं, कारण तिचं वागणं सरळ होतं. तिचं प्रेम यशस्वी होवं असं कल्पनाला मनात वाटायला लागलं. आत्ताची पूजा तिला खूप वेगळी वाटत होती. पण पूजा तिला पुढे म्हणाली, पण कल्पना, आमच्या लग्नात एक अडचण आहे गं, की त्याची लग्नाची एक बहीण आहे आणि तिचं लग्न झाल्याशिवाय आमच्या लग्नाला त्याच्या घरातून परवानगी मिळत नाही आहे. मग थोडे दिवस थांब ना, काय हरकत आहे? तोपर्यंत तुझं नोकरीत जम बसेल. कल्पना, अगं तुला सांगायला हरकत नाही, मला शनिवार रविवार सुट्टी असेल तेव्हा तो मुलगा बाईक घेऊन येतो माझ्याकडे. मग आम्ही दोघं त्याच्या बाईकवरनं लांब फिरायला जातो. पण तो काम काय करतो? का त्याच्या प्रेमात आंधळी झाली आहेस म्हणून त्याला विचारलंच नाही? नाही नाही कल्पना, अगं त्याचे वडील श्रीमंत आहेत, पण तो आता नोकरीच्या शोधात आहे. BSc झालाय तो. त्याला कुठल्याही कंपनीत नोकरी मिळेल. तारुण्यानं मुसमुसलेली पूजा चुकीच्या दिशेनं जातीये असं कल्पनाला वाटायला लागलं. लग्नाच्या आधी जोडीदारावर विश्वास ठेवून त्याच्याबरोबर 2-2 दिवस काढणं तिला पटत नव्हतं. दुर्दैवानं लग्नात समजा काही अडचण निर्माण झाली तर पुढे भयानक प्रसंगाला स्त्रीला तोंड द्यावं लागतं. पुरुष करून सवरून निराळा होतो. विषय बदलत कल्पना तिला म्हणाली, पूजा थंडी वाजते. अगं थंडी जाऊ दे, डास चावतायत. म्हणजे डाससुद्धा तुझ्यावर प्रेम करतात? तुझं आपलं काहीतरीच हा. पूजा मनात लाजत तिला म्हणाली. कल्पनाला जांभया येत होत्या. डोळ्यातली झोप घालवण्यासाठी ती पूजाबरोबर बोलत बसली होती. अजून बरीच रात्र शिल्लक होती. भिकारी बाकांवर अस्ताव्यस्त झोपले होते. त्यांना चिंता नव्हती कसली. स्मशान शांततेचा भंग करत पायातल्या बुटांचा आवाज कल्पनाच्या कानांवर पडला. ती मनात दचकली. हातात शिसवी काठी घेऊन एक काळूराम चेहऱ्याचा जाडगेला हवालदार बस स्थानकात आला होता. झोपलेल्या भिकाऱ्यांना तो दंडुक्यानं मारून उठवायचा, झोपू नको म्हणून शिव्या द्यायचा. झोपलेल्या प्रवाशांना दंडुक्यानं ढोसून तो उठवायला लागला, त्यांची चौकशी करायला लागला. त्याच्या चेहऱ्यावर वर्दीची गुरमी होती. बस स्थानकात फिरून झाल्यावर तो काळारूम चेहऱ्याचा हवालदार या दोघींच्या समोर येऊन गुरमीत उभा राहिला. हातातली शिसवी काठी नाचवत त्यांना आपाद मस्तक निहाळायला लागला. त्याच्या नजरेची त्या दोघींना भीती वाटायला लागली. चकचकीत पॉलिश केलेल्या बुटाचा पाय बाकावर ठेवून हवालदारानं त्यांना विचारलं, कोण तुम्ही? साहेब, आम्ही दोघी महिला ग्रामसेवक म्हणून या तालुक्यात नोकरीला आहोत. आज आमची मीटिंग होती. मीटिंग उशिरा सुटल्यानं आमच्या गाड्या निघून गेल्या. त्या दोघींच्यावर जळजळीत नजर रोखून तो काळाराम चेहऱ्याचा हवालदार त्यांच्यावर खेकसला. रांडा धंदा करून हिथं येतात आणि सांगतात आम्ही सरकारी नोकरी करतो म्हणून. काय हवालदाराला याडा सांभाळला काय? जेलची हवा खाल्ली ना का खरं काय ते सांगान? साहेब, आम्ही खरंच सांगतोय. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. अजिबात विश्वास नाही. तुम्ही चला पोलीस स्टेशनवर. साहेबाला काय ते सांगा, मला त्रास नको. साहेब, आम्हाला त्रास होईल, गावात नाचक्की होईल आमची. आता बऱ्या बॉला ना उठतं एका दंडाला धरून तुम्हाला फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ. तो उद्धट पोलीस त्यांचं म्हणणं ऐकून घेना. त्याच्यापुढे या दोघींचा इलाज चाले ना, तेव्हा त्या पोलीस स्टेशनला जाण्यासाठी बसल्या जागेवरनं भीतभीत उठल्या. पूजा तर रडकुंडीला आली होती. तिने आधारासाठी कल्पनाचा हात तिच्या हातात घेतला. दोघी पोलीस स्टेशनच्या दिशेनं चालायला लागल्या. तो हवालदार त्यांच्या मागून डांबरी सडकेवरनं मोठ्या रुबाबात चालत होता. धंदेवाला बायका पकडल्या त्यामुळे इन्स्पेक्टर आपल्यावर खुश होईल असा विचार तो मनात करत होता. सब इन्स्पेक्टर जाधव पोलीस स्टेशनमध्ये बोटात जळकी सिगरेट धरून बसले होते. त्यांना हवालदारांना सलाम ठोकला आणि म्हणाला, साहेब, या पोरी धंदेवाले आहे. दोघी मला स्टँडवर सापडल्या, मी घेऊन आलोय. गुड. झुरका मारत जाधव म्हणाले. त्या दोघींना आपाद मस्तक निहाळायला लागले. त्या तरुण होत्या, देखण्या होत्या. आता नशिबानं आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय असा विचार मनात करत होत्या. ॲस्ट्रेमध्ये सिगरेट झटकत जाधवानी त्यांना विचारलं, हवालदार सांगतायत ते खरं आहे का? नाही साहेब, खोटं आहे. मी तुमच्यावर गुन्हा दाखल करायच्या आधी तुम्ही मला खरं काय ते सांगा. साहेब, आम्ही दोघी महिला ग्रामसेवक आहोत. आज आमची मीटिंग होती, ती रात्री 8 नंतर सुटली. तोपर्यंत आमच्या खेडेगावाच्या गाड्या निघून गेल्या. म्हणून रात्र काढण्यासाठी आम्ही स्टँडवर थांबलो. आमचं इथे कोणी ओळखीचं नाही आहे. खरं सांगतेस का तू? हो साहेब.
खोटं ठरलं ना दोघींना लॉकअपमध्ये टाकेन. नाही साहेब, आम्ही कशाला खोटं सांगू? मला त्याची खात्री करून घ्यावी लागेल. तुमच्या BDO साहेबांच्या घरचा फोन नंबर सांगा. नाही, आम्हाला तो घरचा नंबर नाही माहिती, तुम्हाला डिरेक्टरीत मिळेल. रॅकवर ठेवलेली टेलिफोनची डिरेक्टरी घेऊन जाधव साहेबांनी BDOच्या घरचा फोन नंबर शोधायला लागला. नंबर मिळाला. लगेच त्या नंबरवर BDO साहेबांना त्यांनी फोन लावला. थोड्या वेळानं झोपेतनं उठून साहेबांनी रिसिव्हर कानाला लावला. हॅलो, कोण? मी इन्स्पेक्टर जाधव बोलतोय साहेब. बोला जाधव साहेब. तुम्हाला रात्री त्रास दिल्याबद्दल आधी माफी मागतो. काही हरकत नाही हो. साहेब, ठाकूर हवालदारांनी रात्रीच्या वेळी बसस्टँडवर 2 मुली पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणल्या आहेत. त्या 2 मुली म्हणतात की आम्ही दोघी ग्रामसेविका आहोत. खात्री करून घ्यायला तुम्हाला फोन केला. त्या दोघींची नावं सांगा बरं. एका मुलीचं नाव कल्पना साळवी आहे आणि दुसऱ्या मुलीचं नाव पूजा पवार आहे. साहेब, या मुली खरंच आपल्या खात्यात ग्रामसेविका म्हणून काम करतात. अहो, त्या दोघी ग्रामसेविकाच आहे. त्यांना कशाला त्रास दिला? साहेब, हवालदाराला त्या संशयास्पद वाटल्या म्हणून त्यांनी इकडं आणलं. अहो, आज मीटिंग जरा उशिरा सुटली. त्यांच्या मुक्कामाच्या गाड्या सुटल्या असतील. लगेच सोडून द्या त्यांना. ठीक आहे साहेब, सोडून देतो. हे बघा, BDO साहेबांनी तुमची ओळख दिली आहे. तुम्ही दोघी जाऊ शकता. इन्स्पेक्टर जाधवांचे शब्द ऐकून कल्पना आणि पूजाचा जीव भांड्यात पडला. आता क्षणभर त्यांना त्या ठिकाणी थांबावं असं वाटेना. त्या दोघी डांबरे सडकेवरनं झपाझपा पावलं टाकत बसस्थानकाच्या दिशेनं चालायला लागल्या. बसस्थानकात गेल्यावर दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून मूकपणे अश्रू ढाळायला लागल्या. शुक्राची चांदणी उगवली होती. हळूहळू पहाट फुटत होती आणि काळोखाच्या मगरमिठीतून धरणीची हळूहळू मुक्तता होत होती. श्रोते हो, हा होता रामचंद्र नलावडे लिखित झुंबड या कादंबरीचा 8वा भाग. 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.